Okay, hi. So you need to use a multiple data types, right? Multiple data types तुम्हाला use करायचे आहेत, त्यामुळे we use a list as a data type. So what all is covered in the list? Again, we'll create the list. List कसं create करायचं हे बघू. Then how to access the list, म्हणजे list मधले parameters कसे check करायचे और कसं त्याला access करायचं. That, and then we'll see mathematical operator, logical operations on the list. Then we'll cover methods or functions which are applicable on that list. Right? Yeah, sequence, and then final we will see the list comprehension, जे की one of the important topic, list comprehension वगैरे that we will cover. Right? या sequence मध्ये आपण list बघणार आहे. Same sequence मध्ये आपण string पण बघितलं होतं. We started string, how to define a string, then how to access the string using indexing and slicing, right? हे आठवत आहे ना तुम्हाला? Strings आपण हे बघा, this is nothing but indexing and slicing for the string, right? So this is access. Access नंतर आपण बघितलं, we saw something like mathematical logical operators string वरती plus multiplication. त्याच्यानंतर वेगवेगळे methods, string dot upper, string dot lower, right? मग string कसं reverse करायचं हे सगळं आपण बघितलं होतं. हे बघा, वाव, palindrome number वगैरे तुम्हाला इनपुट करायला सांगितलं होतं. टुडे हे स्लायसिंग, राईट? पॅलिंड्रोम आहे की नाही हे प्रोग्राम तुम्हाला काल करायला सांगितलं होतं. आणि स्ट्रिंगचे रिलेटेड मेथड्स होते, लाईक विच ऑल मेथड्स आर अवेलेबल. मग डॉक्युमेंटेशन फॉलो करायला सांगितलं होतं. डॉक्युमेंटेशन ऍज इथं क्लिक केलं की विल सी द डिफरंट मेथड्स, राईट? इथे अप्पर, लोअर, फॉर्मॅट. येस, नो, एनी रिस्पॉन्स? देन विथ स्ट्रिंग डॉट कॅपिटलाइज केलं की सगळे कॅपिटल मध्ये होतात. डॉट अप्पर, डॉट लोअर, ऑल दिस फंक्शन्स आर ओके. मेथड्स होते. स्ट्रिप नथिंग बट सगळे ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करतात. They remove the blank spaces, right? And then find, count, हे सगळे मेथड्स होते, आपण बघितले काल, हे वेगवेगळे पॅटर्न, राईट? आणि स्टार्टेड विथ द लिस्ट. लिस्ट मध्ये आपण माय मार्क्स वगैरे वी डिफाईन द लिस्ट. लिस्ट मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स होते, त्यांना पण इंडेक्सिंग दिलं जातं असं, -1, -2, and then we started accessing that list. कसं ऍक्सेस करायचं? स्लाइसिंग अँड इंडेक्सिंगचं. माय मार्क्स जे व्हेरिएबल मध्ये आपण स्ट्रिंग और लिस्ट सेव करतो ते वेरिएबलचं नाव, और उस वेरिएबल का नाम, फिर उसके बाद यू नीड टू पुट अ स्क्वायर ब्रैकेट, mention the, you put and mention 0 or mention an index, right? You mention all the index, 0th index, 3rd index, 0 to 3 वगैरह, right? So you can do that. Similarly, -2, -1. Okay, I do see a lot of people today. आज काय स्पेशल ऑकेजन वगैरे आहे का? Okay. So access list access कसं करायचं we have seen, right? Hi अजय, कल्पेश. हॅलो सर. नव्हता तुम्ही खूप दिवस. What is the reason? अजय सर माझं मार्च एंडिंग मुळे चाललेत काम, मी म्हणून लेट येतोय. उद्या पण मला वर्किंग आहे. ओके. त्यामुळे मी मार्च महिन्यामध्ये जास्त जॉईन नाही करू शकलो सर. ओके ओके. व्हॉट अबाउट अजय? लग्नाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे. ओके.
बाय द वे आपले रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ऑनलाईन, तर बघून घ्या सगळ्यांनी, जे जे ऍबसेंट होते ते. येस सर, येस काही सर. इश्यू असेल तर यू कॅन रीच आउट. ओके. हॅलो सर, आतापर्यंत लेक्चर आहे सर? हा, आतापर्यंतचे सगळे लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत तिथे. मॅक्झिमम किती झालेत तरी सर? आय गेस 13 लेक्चर वगैरे झालेत. आज 14वा आहे और ठीक 15वा आहे, आहे. समथिंग लाईक दॅट. ठीक. ओके. सर नोट्स मिळतील का म्हणजे प्रिपरेशन साठी? ओके. नोट्स असं काही नाही आहे, पण मी कोणाचं असेल तर ते अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन साठी थोडंफार. इंटरव्ह्यू मध्ये मोस्टली तुम्हाला प्रॅक्टिकल विचारतील मॅडम, म्हणजे असं थिअरॉटिकल असं काही नाही आहे ना याच्यात, की याचं डेफिनेशन सांगा, त्याचं डेफिनेशन सांगा. नथिंग लाईक दॅट. आपण तरी सिंटॅक्स वगैरे थोडंफार, सॉरी, म्हणजे थोडंफार सिंटॅक्स वगैरे पण नाही, भेटलं तुम्हाला तरी. प्रॅक्टिकली सगळं करून दाखवायला लागेल. इंटरव्ह्यू मध्ये सरळ असा क्वेश्चन येईल की राईट अ प्रोग्राम, काही रॅन्डमली राईट अ प्रोग्राम टू प्रिंट पॅलिंड्रोम. मग पॅलिंड्रोमचे तुम्हाला प्रोग्राम यायला पाहिजे, राईट? तर आपण ऍट द एंड थोडे सॅम्पल प्रोग्राम्स घेतलेत 8-10, ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. ऑर एल्स तुम्ही प्रॅक्टिस लिहून प्रॅक्टिस करा, और प्रोग्राम करून प्रॅक्टिस ऍज इन कोड करून प्रॅक्टिस करा. इधर यू राईट इट डाऊन ऑन द पेपर और राईट और कोड इट ऍक्च्युअली इन द ज्युपिटर नोटबुक. यालाच प्रॅक्टिस म्हणतात. देर इज नथिंग कॉल्ड अ थिअरी इन पायथन. म्हणजे ऑब्विसली पायथन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, अ कोडिंग लँग्वेज, इज अ प्रॅक्टिकल आहे. देर इज नथिंग कॉल्ड थिअरी. तुम्हाला उद्या जाऊन nobody is going to ask you definition, ask you what is there, what is not there. Whatever you say has to be executed. म्हणजे कोड करून दाखवा तुम्ही, जे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते डायरेक्ट, राईट? दॅट्स वाय आय आस्क्ड यू टू प्रॅक्टिस एव्हरी डे. जे काय आपण शिकतोय ते प्रॅक्टिस करा, सो दॅट तुम्हाला काही कळेल. बट इफ यू नीड, आय कॅन शेअर यू सम ऑनलाईन रिसोर्सेस. असं काही ऑनलाईन रिसोर्सेस मला भेटलं तर मी तुम्हाला शेअर करत जाईन ना ग्रुपमध्ये. क्लिअर? ओके सर. Okay, chalo. So length is one of the inbuilt functions. Hope you already know inbuilt functions काय आहेत तुम्हाला. And my marks हे आपलं लिस्ट आहे. तर लिस्ट ची लेंथ बघितली तर किती नंबर ऑफ एलिमेंट आहेत लिस्ट मध्ये. सॉरी, लेट मी एक्झिक्यूट दिस. माय मार्क्स काय, त्याचा टाईप लिस्ट आहे. कसं ऍक्सेस करायचं 1 by 1 एलिमेंट, वी हॅव सीन हिअर. सी माय मार्क्स 2 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं तर आपल्याला सेकंड एलिमेंट मिळतो, राईट? -1 लिहिलं तर -1 म्हणजे हे 20, तर हे आउटपुट येईल, राईट? 20.56 मार्क्स हे आउटपुट येत आहेत ट्रू, राईट? क्लिअर सगळ्यांना? आता वन इंटरेस्टिंग फॅक्ट, एक नन नावाचा एक कीवर्ड असतो. लेट मी जस्ट चेक. हा नन नावाचा एक कीवर्ड असतो, दॅट ऑल्सो यू कॅन यूज इट इन द प्रोग्राम. म्हणजे माय मार्क्स म्हणजे ननचा अर्थ नथिंग, नो व्हॅल्यू और नथिंग. आणि ते नथिंग हे पण तुम्ही टाईप करू शकता, कॉल्ड नन, NONE, नन. असं तुम्ही स्टोअर करू शकता माय मार्क्स मध्ये. ओके, जस्ट वॉन्टेड टू हायलाइट. म्हणजे ते हार्डली आपण कधी वापरत नाही, म्हणजे नथिंग असं काही इंडिकेट आपण कधी करत नाही त्यामुळे. बट दिस इज पॉसिबल, हे लक्षात ठेवा फक्त. म्हणजे पायथन मध्ये असं पण पॉसिबल आहे की नथिंग हे तुम्ही दाखवू शकता प्रोग्रामॅटिकली. ओके. ऍक्सेस द लिस्ट, लेंथ ऑफ द लिस्ट इज मार्क्स में लेंथ, यू कॅन फाइंड इट आउट. ओके. आणि जर समजा आता तुम्हाला किती एलिमेंट दिसत आहेत, यू विल सी ओनली 6 एलिमेंट्स, राईट? त्याच्यात 6 एलिमेंट आहेत. व्हॉट इफ मी 10वा एलिमेंट ऍक्सेस करतोय, जो की अवेलेबलच नाही आहे माझ्या लिस्ट मध्ये, राईट? मी काय करेन, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असं 10 लिहिन डायरेक्ट,
विच इज नॉट पॉसिबल, 6 नाही आहे बट स्टील आय एम रायटिंग इट, तर मला एक एरर येतो. हे बघा, आय एम ट्राइंग टू ऍक्सेस द एलिमेंट विच इज नॉट देअर इन द लिस्ट, रन लिस्ट आउट ऑफ रेंज, राईट, आउट ऑफ रेंज और आउट ऑफ इंडेक्स, म्हणून तुम्हाला एरर येईल. सॉरी, स्लाइसिंग आपण बघत आहे आता. स्लाइसिंग मध्ये नथिंग बट कट करणे 2 ते 10, ऍज इन स्टार्ट, एंड, -1 आणि स्टेप, हे 3 कॉमन असतात स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. 2 इज नथिंग बट स्टार्ट, ये 2 स्टार्ट इंडिकेट करता है. 10 इज नथिंग बट एंड, बट एंड हमेशा -1 रहता है, मतलब ये एग्जीक्यूट 9 तक होगा सिर्फ. स्टार्ट 2 से होगा, यहाँ से स्टार्ट होगा, बट जाएगा कहाँ तक, 9 तक, यहाँ तक ही जाएगा वो 9th. ओके, एंड स्टेप इज 2, मतलब 2 का गैप छोड़ के जाएगा, मतलब 2 से 4, 4 से 6, 6 से 8 ऐसे जाएगा वो. 2 का गैप मतलब 4 - 2 कितना, 2 हो गया, 6 - 4 2 हो गया, 8 - 6 2, राइट. तो ये हो गया स्टेप, यहाँ पे स्टेप आएगा, 2 2 का स्टेप है हर जगह पे. ओके, और ये स्टार्ट टू एंड यहाँ पे हो जाएगा. ओके, ये स्टार्ट टू एंड, एंड -1 हमेशा, इसीलिए मैंने 10 का 9 लिया है. स्टार्ट कांस्टेंट है और स्टेप मतलब 2 2 का स्टेप, जो डिफरेंस आता है आपका. सो दैट्स व्हाट वी आर प्रिंटिंग. सी, आप देखोगे यहाँ आउटपुट क्या, मोनू, गणेश, रानी एंड चिंटू आ रहा है क्या, मोनू, गणेश, रानी एंड चिंटू यहाँ पे एग्जीक्यूट हो रहा है वो, राइट. सिमिलरली आपको एक इसका भी देख लीजिए, एक से स्टार्ट करना है, एक मतलब ये एक है, राइट, एक से स्टार्ट होगा, एंड कहाँ पे होगा, 10. 10 इज ऑलवेज -1, मतलब 9 बजे जाएगा या 9 तक. एंड स्टेप इज अगेन 2, मतलब 1 से 3, 3 से 5, 5 से 7, 7 से 9, राइट, असं जाईल हे. मग तेच आउटपुट तुम्हाला दिसेल. एक मध्ये काय, श्याम आहे, सोनू, श्याम, सोनू, शिवा, टोनी अँड गंगा, शिवा, टोनी अँड गंगा. ओके, क्लिअर. स्टेप और स्लाइसिंग कसं होतं, कट करायचं आपल्याला इन बिटवीन. सो दॅट इज हाऊ यू कॅन डू इट. ओके, सो लिस्ट is nothing but a mutable. There is one more property called mutable, जिथं लिस्ट मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज मी चेंज करू शकतो. सो आय विल सी हाऊ टू चेंज इट. फर्स्ट ऑफ ऑल आय विल फाइंड आउट व्हॉट इज 20. ओके, 20th और लेट्स एक्झिक्यूट द नंबर. हे नंबर नावाचं लिस्ट बनवून घेतले, हे लिस्ट आहे, राईट, कारण स्क्वेअर ब्रॅकेट आहेत आणि कोलन आहे सेपरेटेड बाय कॉमा व्हॅल्यूज. देन आय एक्झिक्युटेड, सेकंड एलिमेंट काढून घेतला मी, 30. आता ह्या 30 ला चेंज करायचंय मला, तर मी काय करणार, डायरेक्ट हे जिथं एक्झिक्यूट झालंय ना हे असं लिहिणार आणि इज इक्वल टू 60, असाइनमेंट ऑपरेटर, राईट, असाइनमेंट ऑपरेटर राईट टू लेफ्ट, म्हणजे 60 ह्या व्हॅल्यू साठी असाइन करणार. आणि इफ आय एक्झिक्यूट, 30 ला माझं 60 कन्वर्ट झालेलं दिसेल. ओके, तर हे कन्वर्ट होतंय इन रिअल टाइम. You can change or modify the list. So this property is called a mutable. Okay, sorry. So list च्या वेगवेगळ्या properties आहेत. One of the properties called mutable. List is a mutable, right? Because you can change the numbers. List is also ordered collection. Ordered collection नावाची एक property आहे. म्हणजे जसं तुम्ही 10, 20, 30 लिहिलंय त्याच सिक्वेन्स मध्ये 10, 20, 30 तुम्हाला प्रिंट झालेले दिसतंय, राईट. हे प्रिंट सेम होत आहेत. सर या सिक्वेन्स मेंटेन होत आहे, याला म्हणतात ऑर्डर्ड कलेक्शन. अशा काही तुम्हाला एक्झाम्पल मिळतील, जसं सेट, आपण पुढे जाऊन सेट बघणार आहे. तर सेट मध्ये तुम्ही जे लिहिलंय ना त्यातलं सिक्वेन्स मॅटर म्हणजे चेंज होऊन जातो. म्हणजे काय होतं, आता 10, 20, 30, 40 लिहिलंय तर त्याच्यात रॅन्डमली असं जनरेट होईल 30, काही पण 20, 40, 10 असं तुम्हाला एक्झिक्यूट झालेलं दिसेल. सो दिस इज नॉट, इट हॅज नॉट मेंटेन इट्स ऑर्डर, त्यामुळे दिस बिकम्स अनऑर्डर्ड कलेक्शन. बट
लिस्ट इज ऑर्डर्ड. ज्या ऑर्डर मध्ये तुम्ही इन्सर्ट केलं व्हॅल्यू त्याच ऑर्डर मध्ये तुम्हाला आउटपुट मिळते. राईट. सो म्युटेबल अँड ऑर्डर्ड कलेक्शन लिस्ट. आता नॉट समजा तुम्हाला लिस्ट मधले आता जसं आपण एक 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 व्हॅल्यू एक्झिक्यूट करत होतो इथे, म्हणजे रॅन्डमली 3-4 व्हॅल्यूज आपण प्रिंट केल्या. व्हॉट इफ तुम्हाला सगळे व्हॅल्यू प्रिंट करायचे आहेत, तर तुम्ही एक काम करू शकता. यू कॅन यूज अ लूप, फॉर लूप वगैरे. फॉर नेम इन नेम्स. नेम्स काय आहे? नेम्स मध्ये काय आहे? नेम्स इज नथिंग बट हिअर. आणि नेम नावाचं एक काय असेल? टेम्पररी व्हेरिएबल असेल. राईट. असं याचं व्हॅल्यू नेम असेल आणि इथे काहीतरी नंबर असेल, व्हॉट एव्हर नंबर इट इज. सो आणि मग एव्हरी टाइम फॉर लूप काय करते? एक एरो क्रिएट करतं. असं पहिल्यांदा राम येईल इथे, है ना, इथे राम, आणि राम आल्यावरती तो राम खाली जाईल. काय होईल? प्रिंट नेम. नेम मध्ये काय? राम, तर प्रिंट राम. झालं प्रिंट. ठीक आहे. मग हा एरो इथून परत वर जाईल. परत आता नेम मध्ये कोण येईल? श्याम. मग हा श्याम इथे येईल. आधी मग हे डिलीट होऊन जाईल आणि इथे श्याम येईल. SHYM. राईट. आणि मग श्याम परत खाली येईल. प्रिंट नेम. नेम मध्ये काय? श्याम. त्यामुळे श्याम तुम्हाला आउटपुट झालेलं दिसेल. असं एक 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 करत इट विल कम टू द लास्ट विच इज लक्ष्मी. आणि लक्ष्मी इथं मग तो एक्झिक्यूट सेव्ह करेल. तर लक्ष्मी इथे प्रिंट करेल. प्रिंट नेम. तुम्ही इथे खाली बघू शकता लक्ष्मी आले. राईट. अँड लूप इथं आलाय. इथून पुढे काहीच नाही आहे, त्यामुळे लूप संपून जाईल आपला आणि प्रोग्राम पण संपून जाईल. एवढं तुम्हाला एक्झिक्यूट झालेलं दिसेल. हे 1 by 1 तुम्ही एक्झिक्यूट पण करू शकता. ओके. आणि याचंच पुढे ऍप्लिकेशन आहे युजिंग व्हाईल लूप. आपण जसं फॉर लूप केलं, व्हाईल लूप वापरू शकता. हे नंबर प्रोग्राम मध्ये सेव्ह करू शकता. बाय द वे, लेंथ इज लेंथ. लेंथ म्हणजे किती एलिमेंट आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करता येतं नेम्स मध्ये. ओके, लेट मी एक्झिक्यूट नेम्स हिअर. देन इथे 11 नावं दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे 11 एलिमेंट्स आहेत याच्यात. 11 व्हॅल्यूज स्टोर्ड आहेत या लिस्ट मध्ये. सो दॅट आय कॅन सी. आणि जसं आपण फॉर लूप वापरलं तसं व्हाईल लूप पण शकतो. इंडेक्स 0 1 2 हे मी एका आय नावाच्या एक व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. म्हणजे आय इज इक्वल टू 0. ओके. आणि मग नेम्स, हे बघा इथं नेम्स, आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0 पास केलं तर मला काय येईल? राम. राईट. जसं इंडेक्सिंग, तर ते आय जो आहे तो वाढवत जायचं एकनी. हे बघा, आय इथे इनिशियली काय असेल? 0. मग खाली आल्यावरती काय येईल? 1. मग हा 1 परत वर जाईल. ओके. इथं कंडिशन मध्ये चेक करेल तो लेंथ काय आहे? लेंथ ऑफ नेम्स इज 11. तर या आय मध्ये आता किती होतं? 0. इज 0 लेस दॅन 11? येस. मग खाली येऊन जाईल, परत प्रिंट करेल. राईट. लेंथ ऑफ नेम्स किती आहेत? 11. म्हणजे इथे 11 सेव्ह झाले. आणि आय तर तुम्हाला माहिती आहे इथे 0 आहे आता सध्या. इज 0 लेस दॅन 11? म्हणजे 0 लेस दॅन 11 आहे का? इथे हा सिम्बल असेल. राईट. 0 लहान आहे म्हणून खाली येतात. हे दोन्ही लाईन एक्झिक्यूट होतात. एकदा का हे दोन्ही ब्लॉक और व्हाईल लूपचा जो ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट झाला की हा परत वर जाईल असा. परत इथून वर जर कंडिशन ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाल्यावरती काय? तो खाली येतात असे. राईट. व्हाईल लूप होप आपण बघितलंय ऑलरेडी, एक्झिक्यूट पण केलंय. आपला कम्प्युटर हँग झाला होता, रेकॉर्डिंग झालं नाही त्या दिवशी. वी फेल्ड टू रेकॉर्ड द क्लास. होप यू आर रिमेंबर. मोस्ट ऑफ अस वेअर देअर इन दॅट क्लास. राईट. हे इन्क्रीमेंटचं स्टेप विसरलो होतो आपण. सो सेम, पण इथं आपण एकच वापरलं की क्रिएटेड इंडेक्स सेपरेटली आणि नेम्स इन ब्रॅकेट 11. और इंडेक्सिंग वापरतो आपण. हे नेम्स, इथलं नेम्स आहे, स्क्वेअर ब्रॅकेट टाकून इंडेक्स 0 1 2 3 4 प्रिंट करते सेपरेटली इथे असं. येस. ओके. तो नेक्स्ट इज वी कॅन क्रिएट रेंज नावाच्या एका फंक्शन पासून पण आपण लिस्ट बनवू शकतो. तर रेंज काय करते की क्रिएट्स और जनरेट्स अ नंबर. तर रेंज ऑल्सो हॅज अ सेम प्रॉपर्टी. स्टार्ट एंड -1, एंड -1 आणि स्टेप. राईट. हे सेम प्रॉपर्टीज तुम्हाला रेंज मध्ये दिसतील और नंबर्स मध्ये दिसतील.
ओके. क्लिअर? Yes, sir. सर स्टार्ट 12ला झालाय, एंड कुठे होईल? 86, कारण एंड -1 असतो आणि स्टेप इज 2. तर मग इथे तुम्हाला दिसेल, हे बघा 12ला स्टार्ट झालाय, एंड कुठे झालाय? 86, आणि स्टेप इथला डिफरन्स बघा, प्रत्येक कुठल्याही नंबरचा डिफरन्स बघा, 30 - 28, 32 - 30. हे स्टेप दिसते का तुम्हाला? 2. तर हे समजा हे मी 5 केलं आणि रन केलं. ओके, आणि एक्झिक्यूट केलं, नंबर्स दिसतंय 12, 17. आता डिफरन्स बघा, कोणतेही बघा, 32 आणि 17, 5 दिसेल. 60 इथे 5 दिसेल, इथे 5 असेल, राईट, कारण मी स्टेप वाढवले. ओके, क्लिअर सगळ्यांना? 12 वगैरे. लाईक दिस यू कॅन ऍक्सेस द लिस्ट, म्हणजे लिस्ट मधले एलिमेंट्स तुम्ही ऍक्सेस करू शकता और लिस्ट जनरेट करू शकता. ओके, सो नेक्स्ट what we will see is, okay, sorry, create a list. Sorry, just a second. मॅथमॅटिकल ऑपरेशन बघून घेऊ आधी आपण, आणि मग मेथड्स बघू. मेथड्स म्हणजे फंक्शन्स. सो मॅथमॅटिकल ऑपरेशन्स थोडं खाली आहे, हा इथे. ओके, म्हणजे आपण आता बघितलं की लिस्ट कसं जनरेट होतं आणि कसे एक एक एलिमेंट आपण बाहेर काढू शकतो लिस्ट मधून, राईट. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स बघूया आपण लिस्ट वरचे कोणकोणते. सो मॅथमॅटिकल फर्स्ट इज प्लस, ऍडिशन. मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सो ऑल दोज मेथड्स. सो हाऊ, समजा मी 2 लिस्ट केले, लिस्ट 1 आणि लिस्ट 2, 10, 20, 30, 40, 50, 60, आणि लिस्ट 1 प्लस लिस्ट 2 असं ऍड केलं आणि लिस्ट 3 इज इक्वल टू केलं. ओके, मी लिस्ट 3 प्रिंट करतोय. सो व्हॉट विल हॅपन, हे डायरेक्ट ऍड होत आहेत का बघा? आर यू ऍडिंग, म्हणजे असं डायरेक्टली ऍड होत आहे का? नाही होत, राईट. हे फक्त एक्सटेंड करतं 10, 20, 30, आणि त्याच लिस्ट मध्ये 40, 50, 60 कॉन्कॅटिनेट होतं लिस्टचं. इट कॉन्कॅटिनेट्स द लिस्ट, इट डझंट ऍड द एलिमेंट, राईट. आणि एक मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. मल्टिप्लाय काय करते? सेम लिस्ट 1 ला जर मी मल्टिप्लाय केलं तर असं गुण आत कॅल्क्युलेशन नाही होत, असं म्हणजे प्रत्येक एलिमेंटला जाऊन कॅल्क्युलेट नाही करत. इट एक्झिक्युट्स 3 टाइम्स. ओके, 10, 20, 30, 10, 20, 30, 10, 20, 30, राईट. इट एक्झिक्युट्स दॅट कोड. जसं आपण पॅटर्न क्रिएट करायचो ना, तसंच हे पॅटर्न क्रिएट होतं इथे पण 10, 20, 30 चा. ओके, देन नेक्स्ट मॅथमॅटिकल नंतर लॉजिकल ऑपरेटर्स. बाय द वे तुम्ही मायनस ट्राय करू शकता, मायनस करून. लेटस सी मायनस केल्यावरती काय होते. विल इट वर्क? एरर येतोय तुम्हाला, अनसपोर्टेड ऑपरेंड फॉर मायनस, म्हणजे लिस्ट अँड लिस्टचं मायनस नाही होत. सेम फॉर स्ट्रिंग, स्ट्रिंगला पण आपण केलं होतं मायनस, राईट. डिव्हिजन करून बघा, डिव्हिजन पण होत नाही असं, राईट. असं डायरेक्टली लिस्ट वगैरे तुम्ही मॅथमॅटिकली काही वापरू नाही शकत. इंडिव्हिज्युअल इलेमेंट आतले वापरू शकता, पण डायरेक्ट लिस्ट तुम्ही मल्टिप्लाय किंवा मायनस, सॉरी, सबट्रॅक्ट किंवा मायनस नाही करू शकत. ओके, लेट्स सी लॉजिकल ऑपरेशन्स. लॉजिकल कोणकोणते आहेत? लॉजिकल मतलब ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू वगैरे, हे सगळे लॉजिकल आहेत, राईट. हे बघा, इज लेस दॅन इक्वल टू, इथे बघा इज 10, 20, 30 लेस दॅन 40, 50, 60 पेक्षा लहान आहेत रे सगळे एलिमेंट. सो इट विल क्रिएट अ ट्रू. अँड लिस्ट 1 नॉट इक्वल टू लिस्ट 3, हे बरोबर आहे ना? दोन्ही इक्वल आहेत का? नाही आहेत, राईट. दॅट्स वाय आय एम गेटिंग अ ट्रू.
बट मी इक्वल टू साइन यूज केलं असतं तर डबल इक्वल टू मतलब लिस्ट 1 इक्वल टू लिस्ट 3 फॉल्स येते का, कारण दोन्ही सेम आहेत का, नाही, राईट, दे आर नॉट सेम. ओके, हे लॉजिकल ऑपरेशन पण तुम्ही वापरू शकता, लॉजिकल ऑपरेटर्स म्हणतात त्यांना. ओके, you can see how it has been calculated. Next, एक membership operator म्हणून एक असतं which is called in and not in. in and not in नावाचा membership operator आहे. membership म्हणजे ते फक्त चेक करते की whether this element is inside my list or not. म्हणजे बघा इथं 10 in list 1 याचा अर्थ काय होतोय, 10 लिस्ट 1 मध्ये आहे का, असेल तर ट्रू दे, नसेल तर फॉल्स देतोय. हे बघा 40 इन लिस्ट 1 आहे का, नाही आहे, राईट, लिस्ट 1 मध्ये 40 आहे, नाही, त्यामुळे मला काय येते आन्सर फॉल्स. सो मेंबर याला म्हणतात इन ऑपरेटर, म्हणजे 10 इन लिस्ट 1, 20 इन लिस्ट 1. ओके, तुम्ही चेक करू शकता वेदर इट इज देअर इन द लिस्ट ऑर नॉट. मग नॉट ओनली दिस, याचं तुम्ही असं यूज करू शकता की माझ्या नावामध्ये वॉवेल्स आहेत की नाही, वॉवेल्स ॲज इन AEIOU आहेत की नाही, और ED असं काही आहे की नाही, हे तुम्ही चेक करू शकता, राईट. येस, नो, कळतंय ना, हे सगळे ऑपरेटर्स आहेत, हे लॉजिक, यांचं सगळ्यांचं यूज करून तुम्हाला लॉजिक बिल्ड करायचं आहे और एक प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. समजा तुम्ही चेक करायचं आहे तुम्हाला, यू नीड टू फाइंड ऑल युनिक इलेमेंट, म्हणजे रिपीट नाही करायचं ते लॉजिक, तुम्ही यू कॅन बिल्ड इट फ्रॉम युझिंग अ इन ऑपरेटर. ओके, सो सेम नॉट इन नावाचा ऑपरेटर आहे. नॉट इन म्हणजे इन जे आन्सर देतं त्याचे अपोजिट आन्सर नॉट इन मध्ये येतं. आता इज एन इन अनिल आहे का, यस यायला पाहिजे आन्सर, बट इथं नॉट ऑपरेटर आहे, त्यामुळे व्हॉट इट डज इज ट्रूचा आन्सर फॉल्स करून टाकतं. दॅट्स वाय यू आर गेटिंग अ फॉल्स आन्सर हिअर. म्हणजे एन इज एन नाही ना त्याच्यात, असं विचारल्यासारखं आहे, म्हणजे निगेटिव्ह विचारल्यासारखं आहे. सो 10 इन लिस्ट 1, लिस्ट 1 मध्ये आहे का 10, आन्सर इज येस आहे, बट मी नॉट वापरले, राईट, त्यामुळे फॉल्स येते. यू कॅन रिमूव्ह, हे बघा इथे 10 इन लिस्ट 1 याचा आन्सर ट्रू येते, बट मी जर इथं नॉट वापरलं तर याचा आन्सर फॉल्स येते. नॉट मीन्स अ निगेशन और निगेटिव्ह व्हॅल्यूज, वॉट एव्हर यू आर प्रिंटिंग और वॉट एव्हर आन्सर यू आर गेटिंग, तुम्हाला त्याच्या अपोजिट आन्सर पाहिजे असेल तर यू कॅन यूज अ नॉट. ओके, तुम्ही एक प्रोग्राम लिहू शकता, म्हणजे तुमच्या नावात हे वॉवेल्स आहेत की नाही हे बघू शकता. हाऊ यू कॅन राईट, आहे की नाही बघा, ए आहे की नाही बघा, ए इन कपिल, ए इन अनिल, अमित, आकाश, हे बघू शकता. त्याचा आन्सर जर ट्रू असेल यू कॅन प्रिंट, इफ एल्स लॉजिक वापरू शकता ना. इफ ट्रू असेल तर एक्झिक्यूट होते खालची लाईन, नसेल तर फॉल्स, राईट. सो दॅट इज द यूज केस, म्हणजे हे कुठे वापरतात त्याचं यूज केस आहे. हे प्रोग्राम विल एक्सप्लेन. त्याच्यात थोडा आपण फंक्शन वापरलाय कॉल्ड अपेंड, तर सॉरी मेथड वापरलाय कॉल्ड अपेंड. व्हॉट इज दॅट मेथड विल सी, हे दोन प्रोग्राम विल सी आफ्टर लर्निंग द मेथड्स. जसं आपण ऑपरेटर्स बघितले, तर लिस्ट मध्ये काही मेथड्स पण असतात, इनबिल्ट फंक्शन म्हणतात त्याला. जसं स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग डॉट अप्पर, स्ट्रिंग डॉट लोअर, स्ट्रिंग डॉट कॅपिटलाइज, म्हणजे कोणत्याही स्ट्रिंगला तुम्हाला लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली कन्वर्ट करू शकता त्याला, राईट. तसे तुमच्याकडे मेथड्स होते. ओके, सो दॅट यू कॅन लर्न. सो सर, सॉर्टिंग आणि लिस्ट कन्सेप्ट सेम आहे का? सॉरी, सॉर्टिंग आणि लिस्ट कन्सेप्ट सेम आहे का म्हटलं? कोणती कन्सेप्ट? सॉर्टिंग, सॉर्टिंग असतं ना, काय म्हणतात, लिस्ट मध्ये लिस्ट आणि सॉर्टिंग दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत असं म्हणायचं मला. ओके, येस, लिस्ट म्हणजे डेटा तुम्ही स्टोअर करण्यासाठी लिस्ट वापरता. ओके, आणि सॉर्ट म्हणजे तुम्ही त्याला चढता क्रम किंवा उतरत्या क्रमात लिहायचं असेल तर सॉर्ट करता त्याला. सॉर्ट हे प्रोसेस आहे आणि लिस्ट इज अ डेटा टाईप.
डेटा स्ट्रक्चर ज्याच्यात सगळे इलेमेंट स्टोअर करू शकता तुम्ही. ओके. ओके. सो होप सगळेजण लॅपटॉप वरून जॉईन करतायत और दे आर वॉचिंग ऑन मोबाईल. हाऊ इज इट? कारण आय सी व्हेरी म्हणजे असं काय रिस्पॉन्स नाही येत आहे तुमच्याकडनं असं कॉन्क्रीट की बाबा तुम्हाला कळतंय म्हणून. सो आय एम बिट वरीड की काय झालंय काय नाही आहे. और यू पीपल आर एबल टू अंडरस्टँड नॉट अंडरस्टँड. सो फर्स्ट थिंग सगळेजण लॅपटॉपवर आहेत का? आय गेस सो दॅट मग आपण ते स्क्रीन शेअर करून तुम्ही दाखवू शकता मला एखादी लिस्ट प्रिंट करून एक्झिक्यूट करून किंवा इंडेक्स वगैरे वापरून. असं काही करता येईल का आपल्याला? सर मी आज मोबाईल वरून कनेक्ट केलंय. ओके. व्हॉट अबाउट अदर्स? Okay, others are not confident or they are on the mobile. How is it? लेक्चर वगैरे अजय, समजतंय सर, फक्त ते काय कल्पेश. होतं मध्ये गॅप झाला ना तर मग थोडासा वेळ लागतो लिंक लागायला. ओके. पण मॅडम ओके बट यू हॅड अ होमवर्क ना, आपलं होमवर्क पण दिलं होतं. होप हो यू ओपन द फाईल अँड चेक काय आहे होमवर्क काय नाही आहे. हो सर. ओके. सो स्टार्ट होऊन पण आपले 3 दिवस झालेत, गुरुवार शुक्रवार शनिवार, राईट? मग हो. अजून गाडी गरम करायला अजून केवढा दिवस लागेल म्हणजे? ढकल स्टार्ट आहे का? ढकलत एसटी महामंडळ की ईव्ही वाली चार्जिंग डायरेक्ट ऑन केले की फुल स्पीड मध्ये जाते? ओके. ओके. सो सी द एवढं सांगायचं आहे की द मोर यू डू द प्रॅक्टिस तुम्हाला ते चांगलं कळेल. कारण दिस इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. इथं थेअरी नाही आहे ना, तुम्हाला कुठं वायवा द्यायची आहे ना कुठं एमसीक्यू सोडवायचे आहेत. राईट? यू आर नॉट इन कॉलेज एनी मोर. सो मोर यू प्रॅक्टिस बेटर युअर प्रोग्रामिंग स्किल्स विल बी. त्याला ऑप्शन नाही. यू कॅनॉट रीड एनिथिंग. म्हणजे असं नाही की तुम्हाला कन्सेप्च्युअली रीड म्हणजे वाचायचं आहे, पुस्तक वगैरे वाचायचं आहे, पायथन वरचं एक पूर्ण ग्रंथ वाचून काढला तुम्ही तरी तुम्हाला येईल की नाही याचं गॅरंटी नाही. बट ऍटलिस्ट तुम्ही काही प्रोग्राम्स लिहिले छोटे छोटे तर आय कॅन 100% टेल यू की तुम्ही लॉजिक बिल्ड करू शकता तुमचं तुम्ही. ओके. बिकॉज पायथन इज नॉट अ थिअरी सब्जेक्ट. होप यू आर एबल टू अंडरस्टँड. याच्यात काही थिअरी नाही, याच्यात ना डेफिनेशन्स आहेत ना थिअरम्स आहेत ना तुम्हाला कोणी विचारणार आहे ते थिअरम्स ना की डेफिनेशन्स. सो you are learning a programming language and that too for a professional or corporate life. It's not for your college exam, not for your viva, not for your practical. So please be serious and please be active. कारण पूर्ण लेक्चर मध्ये कोणीच क्वेश्चन नाही विचारत. nobody asks any questions. It has become very monotonous. म्हणजे मीच फक्त बडबड बडबड बड करतोय एक तास. कळालं ठीक, नाही कळालं नाही कळालं. राईट? सो इट इज नॉट गुड आयडिया. कारण व्हॉट विल हॅपन इज आता थोडं थोडे बेसिक लिस्ट वगैरे तुम्हाला थोडं कळेल, पण जसं जसं आपण पुढे जाऊ यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड. डिक्शनरी झालं, हायर ऑर्डर फंक्शन्स झाले, मग ते आर्ग्स क्वार्ग्स खूप काय काय आहे. राईट? आणि सम ऑर द अदर वे आपल्याला ते सगळं लागणारच आहे. असं नाही की यू आर नॉट एबल टू गेट इट, बट some or the other way we are going to use that. So even though if you are not confident, please practice so that you will be confident and you can solve the other problems such as numpy panda जेव्हा सुरू होईल you will be able to correlate. आपण जे जे शिकलोय ते डायरेक्टली तुम्हाला समजत जाईल. ओके? क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके.
So good, then that is the message I wanted to convey. What we'll do is we'll start with the आपण मेथड्स बघूयात. जसे वेगवेगळे फंक्शन्स वी सॉ, म्हणजे लिस्ट वरती काही फंक्शन्स ऍप्लिकेबल असतात. तर त्यासाठी फर्स्ट विल सी द डॉक्युमेंटेशन. जसं स्ट्रिंग वरचे काही मेथड्स होते, सिमिलरली लिस्ट ऑल्सो हॅज अ मेथड्स. बघा इथे टू ऍड एन इलेमेंट, समजा तुम्हाला काही इलेमेंट ऍड करायचं लिस्ट मध्ये, तर तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट नावाचं एक मेथड ऍड करू शकता, किंवा अपेंड किंवा एक्सटेंड. व्हॉट इट डज इज, समजा तुम्हाला काय करायचं, मार्क्स नावाचं एक लिस्ट तुम्ही जनरेट केलंय विच हॅज 20, 30 अँड 40. आता तुम्हाला 100 ह्याच्यात ऍड करायचं, 100 नंबर. तर तुम्ही काय करू शकता, इन्सर्ट नावाचं एक फंक्शन यूज करू शकता कॉल्ड मार्क्स डॉट इन्सर्ट. इन्सर्ट मध्ये काय द्यायला लागतं, आधी इंडेक्स द्यायला लागतो. इंडेक्स मीन्स कोणत्या पोझिशनला मी इन्सर्ट करायचं. हा 0th पोझिशन आणि 1 आणि 2 पोझिशन आहे, राईट. इंडेक्स आठवतंय का, दिस इज द इंडेक्स. हे सगळे पोझिशन्स आहेत. तर मला 0th पोझिशनला 100 ऍड करायचं आहे. तर व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन पुट इन्सर्ट 0th पोझिशन अँड 100 असं लिहू शकतो. आणि मग नंतर मार्क्स प्रिंट करा. हे मार्क्स इथे प्रिंट करा. हे लाईन एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला 100 दिसेल इथे, राईट. सपोज मी अगेन एक इन्सर्ट करतो. तुम्ही सांगा काय इन्सर्ट करू. मार्क्स पण ते ओव्हरलॅप नाही होत 20च्या जागी ना, म्हणजे 0. तेच ना, कारण चेंज होत आहेत. कारण आपण इंडेक्स 0 इथे लिहिलाय ना, तर 100 इथे येतं आणि बाकीचे सगळे पुढे सरकतात. मग हे इथे असं, ओके. तर म्हणून आपण इंडेक्स देतो इथं. समजा मला एक 60 ऍड करायचं आहे. व्हॉट इज दिस, ओके थोडं 60 ऍड करायचं आहे. इथं एंडला 60 ऍड करायचं आहे. इथं सगळ्यात लास्ट काय करू मी, कोण सांगेल. मार्क्स डॉट इन्सर्ट, मार्क्स डॉट इन्सर्ट बरोबर आहे. इन ब्रॅकेट लिहिलंय, ठीक आहे. आता पुढे 4,60. ओके, याच्यात किती एलिमेंट आहेत, 4. 4,60. ऍब्सोल्युटली राईट, गुड. हे बघा 60 ऍड झाले, राईट, गुड. सर असं हे वापरू शकता. नॉट ओनली, आता तुम्ही इथं दरवेळी तुम्हाला इंडेक्स द्यायला लागतो ना, तर याचंच थोडं पुढचं व्हर्जन आहे. मला इंडेक्स नाही द्यायचा, तर मी डायरेक्ट नंबर पास करतो. डॉट अपेंड असं लिहितो आणि नंबर पास करतो. तर अपेंडचं मिनिंग काय, सगळ्यात लास्टला ते ऍड करत जातं नंबर. ते सगळ्यात आता 40 आहे, 40च्या पुढे ते नंबर ऍड करणार. तर आता तुम्ही बघू शकता मार्क्स डॉट अपेंड असं लिहिलं. आतापर्यंत किती आहे, 60 आहे ना फक्त. आता 60च्या पुढे बघा, ते एक्झिक्यूट झाल्यावरती 60च्या पुढे 300 होईल. मी परत एकदा हा रन केला तर, सॉरी, तर समजा मला एक लास्टला ऍड करायचं आहे. अरे, मला लास्टला ऍड करायचं आहे 500. सो हाऊ टू डू इट, कोण सांगेल मला. म्हणजे या लिस्टच्या लास्टला ऍड करायचं 500. मार्क्स डॉट अपेंड इन ब्रॅकेट, अपेंड ब्रॅकेट मध्ये 500, राईट. एंटर. एक्झिक्यूट केल्यावरती लास्ट दिले. क्लिअर, कळालं सगळ्यांना. हो. ओके, सो हे यालाच आपण काय म्हणतो, मेथड्स म्हणतो. तर असे यूज इथे आहेत. हे बघा, इन्सर्ट, अपेंड, एक्सटेंड. एक्सटेंड वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला कळेल की काय एक्सटेंड करतं. सिंटॅक्स कसा आहे, एज अ लिस्ट, म्हणजे लिस्टचं नाव लिहायचं, डॉट एक्सटेंड. एक्सटेंडच्या आत इटरेबल लिहायचं. इटरेबल म्हणजे नथिंग बट, इथे तुम्हाला दिसतंय का, लिस्ट द्यायची अजून एक. हे बघा, एक्सटेंड 5,6 लिहिलंय यांनी, तर 5,6 डायरेक्टली ऍड होतात. 2-2, 3-3 नंबर्स ऍड होतात. कारण आपण जे इथे ऍड करतोय हे एक नंबर ऍड करतोय. व्हॉट इफ मला 3-4 नंबर ऍड करायचे असतील तर. त्यामुळे मग मी अपेंड करताना एक लिस्ट अपेंड करणार. म्हणजे समजा की हे मी इथं लिस्ट अजून एक पास करतो. याचे लिस्ट मध्ये 1000,1200 असं पास करतो. ओके, इथं अपेंडच्या जागी एक्सटेंड करायला लागेल. एक्सटेंड, इफ आय रन, बघा 1000 आणि 1200 हे सगळे एक नंबर असेल तर तुम्ही ऍड करू शकता, पण मल्टिपल नंबर असेल तर तुम्हाला असं पास करायला लागेल.
मल्टिपल नंबर कधी लिस्ट मध्ये पास करायला लागतं, ऑल टपल मध्ये, राईट? सर अपेंड मध्ये पण आपण मल्टिपल नंबर ऍड करू शकतो का? करून बघा, लेट मी ट्राय. 500 आणि चला मी 1300 आणि 1400 ऍड करून बघतो, राईट? रन करू. काय म्हणते? अपेंड टेक्स एक्झॅक्टली 1 आर्ग्युमेंट, म्हणजे एका आर्ग्युमेंट साठीच अपेंड आहे, म्हणून तर एक्सटेंड आहे मॅडम, कळलं का? एक्सटेंड का दिलंय? कारण जर मल्टिपल नंबर असतील तर एक्सटेंड, एकच नंबर असेल तर अपेंड. ओके, क्लिअर, गुड. सो देन विल सी द रेंज. काही रेंज वगैरे आहेत, म्हणजे एलिमेंट ऍड वगैरे करणं आपण बघितलंय. तसे वेगवेगळे फंक्शन्स तुम्हाला इथे दिसत आहेत. हे बघा, डिलीट करायचं असेल तर तुम्ही रिमूव्ह आणि पॉप करू शकता, राईट? आता रिमूव्ह आणि पॉप, लेट मी चेक द एक्झाम्पल. अपेंड इथं केलंय, परत एक्सटेंड मी केलंय इथे, आणि ऍक्च्युली तुम्ही ऍड पण करू शकता. 2 ऍड केले तर हे काय होतं, कॉन्कॅटिनेट होतं, म्हणजे एकाच्या पुढे एक लिस्ट तयार होते. जसा अपेंड करतो ना आपण, ते प्लस न अपेंडच होता, म्हणजे प्लस मध्ये एक एक करून ऍड करतो. अपेंड मध्ये डायरेक्ट प्लस सिम्बल वापरलं तरी तुम्ही हे एक्सटेंड झालं, राईट? म्हणजे मल्टिपल एलिमेंट ऍड झाले एकाच ह्याच्यात. आता समजा तुमचा एक हा लिस्ट आहे, या लिस्ट मधनं एकाला डिलीट करायचंय, राईट? याला डिलीट करायचंय, तर काय करू शकता तुम्ही? डायरेक्ट फ्रुट्स डॉट पॉप पीओपी नावाचं एक फंक्शन आहे, ते फंक्शन यूज केलं तर ते काय करते, याला डिलीट करून टाकतं. तुमचा लिस्ट एवढाच राहतो. यू कॅन सी इट हिअर. हा फ्रुट्स आहे, आणि रिमूव्ह करायचं असेल तर डिलीट. आता फ्रुट्स मी एकदा प्रिंट करून दाखवतो तुम्हाला काय येतंय आउटपुट मध्ये. बघा, वॉटरमेलन. कस्टर्ड ऍपल गेलं, कारण तुम्ही पॉप नावाचं फंक्शन वापरलं. नसेल तर रिमूव्ह फंक्शन वापरा. पॉप काय करतं, सगळ्यात शेवटचा एलिमेंट काढतो. जसं एक्सटेंड सगळ्यात शेवटी ऍड करायचं ना, तसं पॉप सगळ्यात शेवटचं डिलीट करून टाकतं. पण तुम्हाला स्पेसिफिक रिमूव्ह करायचं असेल तर इन बिटवीन, जसं आपण इंडेक्सने इन बिटवीन ऍड करायचो इन्सर्टनी, तसं रिमूव्हने आपण रिमूव्ह फ्रुट्स डॉट रिमूव्ह लिहायचं. तर मँगो डिलीट करायचं असेल तर मँगोचं नाव लिहा आणि एक्झिक्यूट करा. तुम्हाला मँगो डिलीट झालेलं दिसेल इथे, राईट? सेम फंक्शन, जसं इथे रिमूव्ह, पॉप, ऍड, डिलीट. नॉट ओनली दिस, तुम्ही सॉर्ट पण करू शकता, तुम्ही काउंट पण करू शकता, रिव्हर्स करू शकता. याला उलट करायचं असेल तर रिव्हर्स करू शकता. बाकीचे मिनिमम, मॅक्सिमम, सम हे सगळं काढू शकता तुम्ही फॉर द लिस्ट. आपण बघणार आहे, बघा सॉर्ट कसं करतात. फ्रुट्स डॉट सॉर्ट, एक्झिक्यूट. ए ऍपल, बी बनाना, सी चेरी, डब्ल्यू वॉटरमेलन, राईट? सॉर्ट झालं इथं. चढता उतरता क्रम जे काय असेल ते. कॉपी पण करता येतं, म्हणजे एकातून दुसऱ्यात कॉपी करायचं. माय फ्रुट्सला तुम्ही फ्रुट्स मध्ये कॉपी करू शकता, राईट? म्हणजे इथे समजा एक माय फ्रुट्स आहे आणि तुम्हाला अजून एक सेम बनवायचं आहे कॉल्ड फ्रुट्स, तर हे झालं माय फ्रुट्स आणि हे झालं फ्रुट्स तुमचा. कसं कन्वर्ट करतात हे बघा. असं इज इक्वल टू ऑपरेटर वापरलं ना तुम्ही, एकाच्या 2 लिस्ट होतात डायरेक्ट. ओके, फ्रुट्स, ऍपल आणि फ्रुट्स. आणि नॉट ओनली दिस, हे ऍक्च्युली इज इक्वल टू केलं ना, प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का मॅडम? माय फ्रुट्स और प्रॉब्लेम, इफ आय वॉन्ट टू एक्सप्लेन, माय फ्रूट मध्ये काही डिलीट केलं तर फ्रूट मध्ये पण डिलीट होतं. का? कारण तुम्ही फक्त इक्वल टू ऑपरेटर वापरलंय ना, जे माय फ्रूट मध्ये आहे ते फ्रूट मध्ये. दॅट्स वाय वी हॅव अ डॉट कॉपी नावाचं एक फंक्शन आहे. बघा, डॉट कॉपी. याच्याने काय होतं, माझं ओरिजिनल जी लिस्ट आहे, ओरिजिनल लिस्ट आहे समजा माय फ्रूट, आणि फ्रुट्स डॉट कॉपी असं लिहिलं तर माझी ओरिजिनल लिस्ट आहे तशीच राहते, मेन लिस्ट मध्ये काही चेंज नाही होत. तर याचे एक्झाम्पल सांगायचं झालं, मोस्टली आपण समजा तुम्ही बॅकअप काढताय, ओके, मोबाईल मध्ये जास्त फोटोज आहेत तुमचे, ओके, तो मोबाईल मधल्या फोटोचं बॅकअप काढायचंय. मग तुम्ही काय करता, जे मोबाईल मध्ये आहेत त्यालाच कॉपी करून लॅपटॉप मध्ये पण स्टोअर करून ठेवता. सेफ साईड, मोबाईल कुठे चोरी झालं हे झालं तर तुमच्या बॅकअप पाहिजे तुमच्या लॅपटॉप मध्ये म्हणून, राईट? समजा जेव्हा पण तुम्ही इक्वल टू ऑपरेटर वापरता फक्त हे, तर तेव्हा काय होतं,
जर मी फोन मधले फोटो डिलीट केले तर ऑटोमॅटिकली माझ्या लॅपटॉप मधले पण फोटो डिलीट होतात, कारण ते दोन्ही इंटरकनेक्टेड असतात. पायथन इंटरकनेक्ट करून ठेवतं त्यांना. हे असं वर्क होतं. तर त्याला म्हणतात सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट आहे ना, कारण एक डिलीट झाला तर दुसरा पण डिलीट होतो असं. पण तुम्ही म्हणाल सर मग काय उपयोग? म्हणून मला असं बॅकअप काढून ठेवायचं, जरी माझा फोन मध्ये डेटा डिलीट झाला तरी माझ्या लॅपटॉपच्या डेटाला काही व्हायला नको, राईट? मग तसं जर करायचं असेल तर तुम्हाला डॉट कॉपी नावाचं फंक्शन वापरायला लागतं. तर काय करायचं, तुमचा ओरिजिनल जो डेटा आहे फोनचा डेटा डॉट कॉपी असं लिहायचं त्याच्या पुढे, आणि मग त्याचा बॅकअप काढायचा आणि ते लॅपटॉप मध्ये स्टोअर करायचं. अशाने काय होतं की दोन्ही कॉपी सेपरेट होऊन जातात तुमच्या. ओके, तर याचं तुम्ही एक्झाम्पल बघायचं झालं तर ऍक्च्युली या प्रिन्सिपलला डीप कॉपी म्हणतात. डीप कॉपी म्हणजे एकमेकांनी चेंज नाही होत. सॉफ्ट कॉपी म्हणजे एक चेंज झालं तर दुसरा चेंज होतो. आता समजा एक ओरिजिनल कॉपी आहे ज्याच्यात 4 फ्रुट्स आहेत, ऍपल, बनाना, मँगो अँड चेरी. इफ आय रन दिस, मी बॅकअप काढून ठेवलाय ओरिजिनल कॉपी ओरिजिनल कॉपी आणि डॉट कॉपी नावाचं फंक्शन वापरलं इथे. तर तुम्ही इथे आउटपुट बघू शकता, ओरिजिनल कॉपी ऍपल, मँगो, बनाना, चेरी. बॅकअप मध्ये पण ऍपल, मँगो, बनाना, चेरी. हे मी स्टोअर केलं, हा माझा फोन आहे, राईट? दिस इज माय फोन अँड दिस इज माय लॅपटॉप. ओके, आता मी एक काम करतो, ओरिजिनल कॉपी जो आहे माझा फोन मधला त्याला मी पॉप करतो. हे बघा, ओरिजिनल कॉपीला मी पॉप केलं. पॉप म्हणजे काय? डिलीट करून टाकलं. चेरी, हे चेरी लास्टला डिलीट करून टाकलं. ऍज पर बॅकअप निघाल्यावरती तुम्ही रन करून बघू शकता. सॉरी, पॉप इथं करतो अँड देन आय विल रन. आता बघा, ओरिजिनल कॉपी मधून माझा चेरी डिलीट झालाय, पण बॅकअप कॉपी मधनं डिलीट झालाय का? नाही. हे असं का होतं? कारण मी इथे डॉट कॉपी नावाचं फंक्शन वापरलंय म्हणून. जर मी वापरलं नसतं, लेटस इथनं डिलीट करतो मी डॉट कॉपी. आता मी रन करतो परत. ओके, इथे 4 दिसत आहेत, राईट? मग पॉप करतो, चेरी पॉप केलं. आता इथे खाली बघा, हे बघा, ओरिजिनल कॉपी, बॅकअप कॉपी दोन्ही चेंज झाले, है ना? दोघातनं चेरी डिलीट झाला. तर हे असं दोघातनं डिलीट होतं याला सॉफ्ट म्हणतात, आणि एकातनंच डिलीट होतं त्याला हार्ड म्हणतात. क्लिअर? येस. ओके, गुड. तर हे खूप ठिकाणी वापरलं जातं, म्हणजे हे पायथन मध्ये पण असंच वर्क होतं, जावा, सी प्लस प्लस सगळीकडे हेच कन्सेप्ट आहे. फक्त इज इक्वल टू असं लिहून तुम्ही जर काही क्रिएट केलं तर त्याला सॉफ्ट कॉपी म्हणतात. इज इक्वल टू लिहून तुम्हाला एक फंक्शन वापरायला लागेल कॉल डॉट कॉपी, और मेथड वापरायला लागेल डॉट कॉपी. याच्याने ते पक्क होऊन जातं एकदम बॅकअप, राईट? सो लेट्स सी सम सॉर्ट, आणि हे पण तुम्ही करू शकता ऍक्च्युली, मीन, मॅक्स, ऑल दिस फंक्शन्स. इथे जे फंक्शन्स आहेत ना, मीन, मॅक्स, कम्पेअर करता येतात, सीएमपी, सम करता येतो तुम्हाला, रिटर्न्स टोटल सम ऑफ आयटम्स इन द इटरेबल ऑब्जेक्ट. तर मिन मॅक्सचं एक्झाम्पल द्यायचं झालं, लेट मी सी वेदर इट इज देअर और नॉट. ओके, इफ इट इज नॉट देअर, चला मी इथे तुम्हाला मिन मॅक्सचं फंक्शन करून दाखवतो. व्हॉट इट डज इज, तुमच्याकडे एक लिस्ट आहे कॉल्ड नंबरची लिस्ट आहे, 10, 20, 60, 55, 89, राईट? आता जर तुम्ही मॅक्स आणि नंबर पास केलं, ओके, तुम्हाला डायरेक्टली मॅक्स 89 येतं. लाईक इथं जसं, ऑर एल्स यू कॅन यूज द मॅक्स, क्लिक करायचं, तुम्ही बघू शकता याचा यूज केस कसा आहे. हे बघा, हे जर असं वापरता येतात, मॅक्स 1 to 3 त्याचा आन्सर 3 येतं, मॅक्स ABA मधलं याचा आन्सर B येतं. असे मॅक्स मल्टिपल तुम्ही एलिमेंट्स ट्रॅक करू शकता. ओके, तसं मिन पण काढू शकता, मॅक्स, मिन काढलं तर मिनिमम येऊन जाईल तुम्हाला डायरेक्ट. MIN मिन वापरलं तर. लेंथ वापरल्यावरती किती एलिमेंट आहेत ते दिसतात, 1, 2, 3, 4, 5, राईट? तर असे वेगवेगळे नंबर किंवा तुम्ही हे करू शकता, यू कॅन फाइंड आउट आउटपुट.
सच एज काउंट वगैरे बाकी खूप सारे फंक्शन्स आहेत. तुम्ही एक्सप्लोर करा एक एक ऑप्शन्स. ओके. तेव्हा इंडेक्सिंग स्लायसिंग पॉसिबल आहे. त्याच्याने कॉन्कॅटिनेट होतं, हे मल्टिपल कॉन्कॅटिनेट. इथे काउंट आहे, काउंट वरती क्लिक करा. काउंट कसं वापरायचं इथं डॉट काउंट, म्हणजे प्रत्येक काउंट करून दाखवतो तुम्हाला. हे माझी लिस्ट आहे 112. डॉट काउंट असं लिहिलं आणि काउंट मध्ये तुम्हाला काय काउंट करायचं हे द्या. मला 1 काउंट करायचं तर 1 लिहिलं, तर ते 1 किती वेळा आलंय? 2 वेळा, राईट. मला काउंट 5 करायचंय, 5 आहे का या लिस्ट मध्ये? नाही आहे, त्यामुळे 0 आलाय. काउंट मला 2 करायचंय, आहे का? 2 ह्याच्यात आहे. किती वेळा आहे ते तुम्हाला आलेला इथं, राईट. ओके. हॅलो सर, स्क्रीन नाही दिसत. ओके, जस्ट अ सेकंड. स्क्रीन शेअर नाही माझी. दिसतंय सर. ओके, कुणाला दिसत? कारण आय ऑलरेडी शेअर्ड. हे बघा इथे स्क्रीन शेअर झालेली दिसते. दिसतीये सर. ओके, हु कल्पेश इज नॉट सीइंग. मे बी तुम्ही नेटवर्क एकदा चेक करून घ्या, और अजय, कारण मी ऑलरेडी स्क्रीन शेअर केली आहे. बट इफ यू वॉन्ट आय कॅन रीशेअर माय स्क्रीन. तुम्हाला अजय दिसत नाही का? हा सर, माझा नेटवर्क इश्यू दिसतोय सर. हा, तुमचा नेट लोड नसेल होत तुमच्या स्क्रीन, स्लो इंटरनेटमुळे, है ना? ठीक आहे, ठीक आहे. ओके, सो गुड. तर यातले काही फंक्शन्स तुम्ही यूज करून बघा स्वतःच. ओके, आजचं होमवर्क तुम्ही हे करू शकता. लेंथ, मिन, मॅक्स वापरलेच तसं मॅक्सिमम. रिव्हर्स वापरा, झिप वापरा. झिप काय बघा, ऍक्च्युली आपण टपल मध्ये बघणार आहे ते झिप काय आहे. सर हे कुठून बघायचं? हे कुठं दिसतंय? तुम्ही कुठून बघताय? हे तुम्हाला हे बघा लिंक दिले ना मॅडम इथे ऑलरेडी. डॉक्युमेंटेशन, रेफर दिस डॉक्युमेंटेशन असं लिहिलंय, हे दिसतंय का? हे बघा, या लिंक मध्ये सगळे तुम्हाला प्रॉपर्टीज दिल्या आहेत. इथे बघा, इथे क्लिक केलं तर तुम्ही ते लिंक ओपन करू शकता. ओके, क्लिअर? कळालं मॅडम? तुम्ही हे प्रेझेंट केलंय ना, हेच कुठे हे मला नाही माहिती. ओके मॅडम, तुम्हाला ओके, एक काम करा. ओके, लेट मी फिनिश द क्लास. ओके, तुझं होमवर्क क्लिअर सगळ्यांना? आणि मी कुठे प्रेझेंट केलं आय विल शेअर विथ यू. लेट मी स्टॉप द स्क्रीन.